तर नमस्कार सर्वांना. आज आपण सकाळी सकाळी चाललो आहोत मोरगावला. आज आहे चतुर्थी. तर चला घेऊयात दर्शन आपण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि सांगता ज्या ठिकाणाहून होते ते म्हणजे श्री क्षेत्र मोरगाव. पुण्यापासून हे अंतर साधारण 65 किलोमीटर आहे. जर तुम्हाला भक्ती आणि इतिहासाचा संगम अनुभवायचा असेल तर मोरगावला नक्की भेट द्या. जवळपास तासाभराचा प्रवास करून आम्ही पोहोचलो दोघंजण आत्ता मोरगावला. चला दर्शन घेऊयात आता आपण. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात करा नदीच्या काठी हे मंदिर वसले आहे. पौराणिक कथेनुसार सिंधू राक्षसाचा वध करण्यासाठी गणपतीने मोरावर स्वार होऊन मयुरेश्वर अवतार घेतला. म्हणूनच या गावाला मोरगाव हे नाव पडले. येथील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडीची आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि बिंबीत मौल्यवान हिरे जडवलेले आहेत. विशेष म्हणजे मोरगावमध्ये कोणीही घरगुती गणपती बसवत नाही, कारण संपूर्ण गाव या मयुरेश्वरालाच आपला राजा मानतं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणपतीच्या मंदिरासमोर इथे एक मोठा दगडी नंदी आहे, जो सहसा शिव मंदिरात असतो.